गेल्या 15-20 वर्षामध्ये इंडियामध्ये इम्प्लांट्स हा बूम झाला. तर पेनलेस डेंटल इम्प्लांट म्हणू शकतो मी, की ज्याच्यामध्ये एखादा दात पडला असेल तर तो नैसर्गिकरित्या परत येऊ शकतो का? याच्यावर बरंचसं संशोधन आता चालू आहे की ज्याच्यामध्ये पेशंटला त्याच्या पूर्वीसारखा दात परत एकदा आर्टिफिशियली उगवता येईल. अलायनर्स हे फॅड म्हणून आहे का खरंच त्याचा उपयोग सुद्धा होतो? सेलिब्रिटी ऍडव्हर्टाईज करतात म्हणून अलायनर बूम झाला असं म्हणू शकतो. परंतु स्माइल डिझायनिंग मध्ये सध्या डेंटिस्ट्री जी आहे कशा प्रकारे काम करते? प्रत्येकाला स्माईल सुंदर पाहिजे, ते स्वप्न आता सत्यात उतरवलं जाऊ शकतं. तुम्हाला कुठल्या प्रकारचे दात चांगले दिसतील हे सगळं व्हर्च्युअली प्लॅन होतं. स्माइलच्या ट्रीटमेंट पर्यंत जात नाही कारण ते फार खर्चिक असेल, याबद्दल काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर कुणालाच आपल्या दातांना पिन्स लावायच्या नाहीये. ते ऑकवर्डनेस असतो. क्लिअर अलायनर्स ही कन्सेप्ट आली आहे. त्याच्यामध्ये इनव्हिजिबल अलायनर्स तुमच्या जबड्यावर काम करतात. लहान मुलांची डेंटल ट्रीटमेंट करणं हे सर्वात क्लिष्ट काम असतं. लहान मुलांना नायट्रस ऑक्साईड मध्ये सिडेट करून ऑन चेअर सेफली डेंटल ट्रीटमेंट केले जातात. माझ्याकडे एक सेलिब्रिटी पेशंट होते, त्यांचे दात हालत होते, परंतु त्यांना तो न्यूनगंड होता की मी हे दात काढून 3 महिने बसू शकत नाही. त्या कारणाने ते बरेच वर्ष ती ट्रीटमेंट स्किप करत चालले होते. परंतु एक दिवशी अशी वेळ आली की आज आता तुम्ही जर दात नाही काढले तर तुम्हाला कमी वेळामध्ये ही सगळी प्रोसेस होते, पण याच्यामध्ये क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज होते का? नमस्कार, द हेल्दी शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रतीक्षा तुमच्यासोबत, आणि आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर स्वप्नील चोपडे सर, ज्यांचं शिक्षण BDS MDS झालेलं आहे. प्रोस्टो डेंटिस्ट आणि इम्प्लांटेशनचे स्पेशलिस्ट आहेत. आजपर्यंत 15हून अधिक नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स मधून पेपर प्रसिद्ध केलेले आहेत. बेस्ट प्रोस्टो डेंटिस्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र यासारखे अनेक अवॉर्ड सुद्धा सरांना मिळालेले आहेत. त्यांच्याकडून मॉडर्न डेंटिस्ट्री बद्दल आपण नक्कीच जाणून घेणार आहोत, पण हेल्थ रिलेटेड तुम्हाला खूप सारी माहिती जाणून घ्यायची आहे, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तर द हेल्दी शो या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो, मी प्रतीक्षा. द हेल्दी शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 25 ते 45 वयोगटामध्ये ना खूप जणांना दातांचा त्रास असतो, पण आपल्या कामाचा ताण असतो, सोबतच आपली लाईफस्टाईल थोडीशी फास्ट झालेली आहे, मित्रपरिवार आहे, आणि या सगळ्यामध्ये आपण लास्टला प्रायोरिटी आपल्या दातांना देतो, कारण वेळ खाऊ आहे ही प्रोसेस असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. मॉडर्नायझेशन इन डेंटिस्ट्रीमुळे ही सगळी प्रोसेस जलद होऊ शकते आणि प्रेडिक्टेबल सुद्धा, आणि याबद्दलच आज आपण द हेल्दी शो मध्ये जाणून घेणार आहोत, अगदी सविस्तर आणि खासकर 25 ते 45 वयोगटातील सगळ्यांसाठीची ही खास इन्फॉर्मेशन असणार आहे. आणि आपल्यासोबत ही इन्फॉर्मेशन आज शेअर करतायत डॉक्टर स्वप्नील चोपडे सर. सर, वेलकम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. येस. आणि सुरुवातीला जसं की मी सांगितलं सगळ्यांनाच, 25 ते 45 वयोगट थोडासा आज आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, कारण हाच वयोगट असा आहे जो जास्त रिॲक्टिव्ह आहे, पण कमी काळजी घेणारा सुद्धा आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांना भीती वाटते आणि त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसतो ट्रीटमेंटसाठी, असं सध्या आहे. तर मॉडर्न डेंटिस्ट्री जी आहे तर ती कशा प्रकारे काम करते आपल्याला या सगळ्यामध्ये? येस. तर बदलत्या काळाप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. हो. आणि त्याचबरोबर डेंटिस्ट्रीमध्ये पण आमूलाग्र बदल झालेले आहेत. ओके. जसं की पूर्वी एक्सरे काढायला जर गेले तर एक्सरे काढल्यानंतर बराच वेळ लागायचा ते फिल्म डेव्हलप व्हायला, आणि मग त्याचं प्रेसिपिटेशन झाल्यानंतर मग डायग्नोसिस व्हायचं ट्रीटमेंटचं, आणि त्यासाठी बराच वेळ जायचा. कदाचित पेशंट आदल्या दिवशी जायचे एक्सरे काढायचे आणि मग दुसऱ्या दिवशी यायचे, दात दुखत असला तरी, आणि त्यावेळी मग डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंटचं प्लॅन केलं जायचं. ओके. परंतु आता एआयचं जग आहे, आणि एआयच्या जगात मॉडर्नायझेशन, डिजिटलायझेशन हे सगळीकडे झालंय. त्याचप्रमाणे डेंटिस्ट्रीमध्ये पण झालं. आणि डेंटिस्ट्रीमध्ये जे आता मॉडर्नायझेशन झालं त्याचा सर्वात फायदा झाला, जे की आजचा तुम्ही सांगितलं की तरुण पिढी आहे की ज्यांना वेळ कमी आहे किंवा त्यांना फास्ट ट्रीटमेंट पाहिजे, अशा पिढीसाठी हे मॉडर्नायझेशन फार उपयोगी पडतं. जसं की ऍडव्हान्समेंट इन डेंटिस्ट्री आपण बघायला गेलो तर साध्या तपासण्यांपासून ते उपचारांपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मॉडर्नायझेशन हे तयार झालेलं. पूर्वी एक्सरे काढायला एवढा वेळ लागायचा, आता एक्सरे ऑन अ क्लिक एका सेकंदामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसतो. आणि त्याच्या पुढे जाऊन एआयचा वापर होऊन आता 3D CBCTs, 3D स्कॅन केले जातात आपले, किंवा जे एक्सरेज केले जातात ते अर्ली डिटेक्शनचं काम करायला लागलेले आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एवढा आता या मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो की पुढे होणारा धोकाही आपल्याला आता आधी कळायला लागलेला आहे. ओके. आता आणखी पुढे जाऊन असं आहे, गम्स असतील, कॅव्हिटी असेल, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात.
25 ते 45 वयोगटामध्ये जरा जास्त जाणवतात. आता याची कारणं पण नेमकी काय आहेत आणि याच्यावर आपण उपचार कशा प्रकारे करू शकतो, जेणेकरून जसं की आता आपलं डिस्कशन झालं, वेळ वाचेल आणि आपण पुढचे प्रॉब्लेम सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. येस नक्कीच. आता ऍडव्हान्समेंट बद्दल जेव्हा आपण बोलतो ते प्रत्येक क्षेत्र म्हणजे डेंटिस्ट्रीमध्ये आमच्या अनेक ब्रांचेस आहेत ज्या स्पेशालिटीच्या ब्रांचेस मानले जातात आणि प्रत्येक ब्रांचमध्ये हे मॉड्युलेशन झालेलं आहे. तर गम्सचे डिसीजेस जे आहेत किंवा अर्ली कॅव्हिटी डिटेक्शन जो प्रकार आहे, जेव्हा आता पूर्वी इंट्राओरल चेकअप जे व्हायचं ते आपण डायरेक्ट तोंडामध्ये डोळ्यांनी पाहून चेक करायचो. आता इंट्राओरल कॅमेरा झालेले आहेत, विविध प्रकारचे डाय झालेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅमेराज आणि डायचं मिलन करून तुम्ही अर्ली डिटेक्शन ऑफ केरीज, अर्ली डिटेक्शन ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जसं की सर्वात आपल्या बेल्टमध्ये जर बघितलं की ओरल कॅन्सर सारखा मोठा धोका हा कॅन्सर झाल्यानंतर पेशंटला लक्षात येतो. पण अर्ली डिटेक्शन मध्ये वेलोस्कोप नावाचं जे तंत्रज्ञान आलेलं आहे, प्री कॅन्सरस कंडिशन, तोंडामध्ये कॅन्सर होण्यापूर्वी काही अल्ट्रेशन्स होतात आणि त्या अल्ट्रेशनचं डिटेक्शन होण्यासाठी वेलोस्कोप हा डिजिटल तंत्रज्ञानातला सर्वात मोठा फायदा मानला जाऊ शकतो. की कॅन्सर होण्यापूर्वी ती कंडिशन जर आपल्याला कळाली तर आपण त्याला प्रिव्हेन्शन करू शकतो बेसिक ट्रीटमेंट्सनी. परंतु बऱ्याच वेळा या गोष्टींची माहिती नसल्यामुळं आणि टेक्निक्स अवेलेबल नसल्यामुळं पेशंट जेव्हा त्रास होऊन पुढच्या स्टेजमध्ये जात होता तेव्हाच तो दवाखान्यामध्ये भेट देत होता. अर्ली डिटेक्शन सारख्या गोष्टी याच्यामध्ये सहज शक्य झालेल्या आहेत. रोबोटिक चेकअप्स आता आलेले आहेत, जसं तुम्ही रोबोटिक आय रिप्लेसमेंट, रोबोटिक नी रिप्लेसमेंट बघता, तसे डेंटल क्लिनिक्समध्ये आता रोबोट्स आलेले आहेत जे की तुम्ही क्लिनिकमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचा इंट्राओरल स्कॅन करतात, तुमच्या तोंडाचे सगळे फोटोज काढून घेतात आणि ते डिटेक्ट करतात की तुमचे प्रॉब्लेम्स कुठे कुठे आहेत. तुमची चीप कंप्लेंट काय आहे हा एक भाग झाला, परंतु बाकीचे होणारे प्रॉब्लेम्स काय आहेत हे आता रोबोट्स तुम्हाला सांगतात. असे रोबोट्स आता आपल्या भागामधल्या बऱ्याच क्लिनिक्समध्ये दिसायला लागलेले आहेत. येस. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की थोडंसं लेट जेव्हा आपण जातो तर तेव्हा आपण काय काय गोष्टी समोर आपल्याला फेस कराव्या लागतात आणि कुठपर्यंत गोष्टी पोहोचू शकतात दातांच्या आरोग्याच्या बाबतीत. पण तुम्हाला जर आपल्याला 25 ते 45 वयोगटातील सगळ्यांनाच सांगायचं असेल की बाबा लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, तर त्यासाठी काय सांगाल? कारण खूपदा असं होतं, जसं सुरुवातीलाच मी सांगितलं, दातांची प्रायोरिटी आपण सगळ्यात शेवटी ठेवतो आणि हे चुकीचंच आहे. पण आपण जर अर्ली फेज मध्ये जर असं दुखतंय आणि पटकन आपण दाखवून यायला पाहिजे, असं जर ट्रीटमेंट घेतली तर काय फायदा होऊ शकतो? बरोबर. अर्ली प्रिव्हेन्शन, राईट. आणि असं म्हणलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके. अर्ली प्रिव्हेन्शनसाठी मुख्यतः आपण या तरुण वयाकडे का बघतोय? कारण आजकालची झालेली चेंज झालेली लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे प्रकार आपले बदललेले आहेत, ओरल हॅबिट्स चेंज झालेले आहेत. आपण आता कच्च्या भाज्या, कच्ची फळं खात नाही आणि त्याच्यामुळं या एज ग्रुपमध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम्स असतात, पण वेळेच्या अभावी ते दाखवत नाही. आणि या एज ग्रुपकडे वेळ सगळ्यात कमी असतो, त्यांचा स्ट्रगल पिरियड असतो. आता एवढं कॉम्पिटिशनचं युग आहे, जॉब्स कमी आहेत, स्ट्रेस आहे, स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि त्याच्यामुळे ते वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ द्यायचा असेल तरी वेळ नसतो त्यांच्या कामामध्ये, ते बिझी असल्यामुळे. त्यामुळं अशा वयोगटातल्या स्पेशली लोकांना मी सांगेन की आपल्या ओरल हॅबिट्स चांगल्या ठेवणं महत्वाचे. म्हणजे कोणतेही व्यसन करायचं नाही किंवा व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या ओरल कॅव्हिटीची जास्तीत जास्त काळजी घेणं. असं म्हणलं जातं की हे आपल्याला दात, आम्ही म्हणतो की हे दात आपल्याला फ्री मिळाले. हे जर देवाने पैसे देऊन प्रत्येक दाताला चार्जेस देऊन दिले असते तर आपण त्याची जास्त काळजी घेतली असती. पण जेव्हा ते फ्री मिळतात तेव्हा त्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. ओरल कॅव्हिटी म्हणजे आपल्या शरीराचा एक ओपनिंग आहे जिथून सर्व सुरुवात होतात आणि त्याची काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. तरुण मुलांच्या मध्ये प्रॉब्लेम्स असतात, सॉल्व्ह करायला वेळ नसतो, त्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात. पण त्यांच्यासाठी मी असं सांगेन की तुम्ही ऍटलिस्ट वर्षातून 2दा तुम्ही डेंटिस्टची भेट द्या, त्रास असो नसो. म्हणजे रेग्युलर चेकअप्स करणं फार गरजेचं आहे. आणि आता जो डेंटिस्ट्रीमधला बदल झाला, जरी तुम्हाला काही ट्रीटमेंटची गरज असेल तर विविध ट्रीटमेंट, म्हणजे कॉमनली आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये केली जाते ती रूट कॅनल सारखी ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये दात किडल्यानंतर दुखत असेल किंवा कीड मुळापर्यंत गेली असेल तर ती किडी काढून तिथं आर्टिफिशियल नस भरली जाते आणि त्याच्यावर कॅप्स वगैरे केले जातात. ही ट्रीटमेंट पूर्वी 20 दिवस, 25 दिवस, 1 महिना अशी चालायची. परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सिंगल व्हिजिट रूट कॅनल, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जाल त्या दिवशी तुमच्या दातांची रूट कॅनल सुरुवात करून ती पूर्ण केली जाईल आणि त्या दिवशी तुमचं मे बी कॅप्सचं मेजरमेंट्स घेऊन तुमचे 3D प्रिंटिंगनी कॅप बनवले जातील. एवढ्या त्या ट्रीटमेंट फास्ट झालेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी डेंटिस्ट्री आता राहिलेली नाही की मी गेलो आणि डेंटिस्टकडे जास्त वेळ बसावं लागतं. आजकाल सगळीकडेच
मॉडर्नायझेशन झाल्यामुळे अपॉइंटमेंटचं शेड्युलिंग पण डिजिटली होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही जाऊन तिथं 2-2 तास 3-3 तास बसला असं फार क्वचित ठिकाणी घडतं. त्यामुळे अपॉइंटमेंट शेड्यूल करून तुम्ही ते जाणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की आपण मेजरमेंट्स घेऊन एका दिवसामध्ये आपलं हे काम होऊ शकतं. तर मेजरमेंट्समध्ये मला असं विचारायचं आहे, डेंटल मेजरमेंट जेव्हा घेतली जातात ना, तेव्हा खूपदा आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं, Yes. उलटीसारखा त्रास जाणवतो किंवा आपल्याला आणखीन काही म्हणजे फिजिकल कम्फर्टेबली आपण वाटत नाही त्याच्यासाठी किंवा आपण फिजिकल काही प्रॉब्लेम्स जाणवतात आपल्याला. पण या सगळ्यामध्ये आपल्याला तुम्ही जसं सांगितलं जातं की कमी वेळामध्ये ही सगळी प्रोसेस होते, पण याच्यामध्ये क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज होते का, असं एक मला विचारायचं होतं. येस. आता मॉडर्नायझेशनचा सर्वात मोठा बदल जो आता आपण पाहतोय या युगामध्ये, आताच्या या डिकेडमध्ये, तो आहे इंट्राओरल स्कॅनर्स. म्हणजे पूर्वी जे मेजरमेंट्स घेतले जायचे ते रबर मोल्डनी घेतले जायचे. तोंडामध्ये ते रबरची पेस्ट घातली जायची आणि ते 2 ते 3 मिनिट ती तोंडामध्ये ठेवली जायची. बरोबर. आणि त्यावेळी बऱ्याच पेशंटला गॅग येणं, उलटीसारखं वाटणं, मळमळणं किंवा ते अनकम्फर्टेबल, डिस्कम्फर्टेबल होतच. आणि त्याच्यामुळं बराच विचार झाल्यानंतर, बराच अभ्यास केल्यानंतर 3D आपण काय करू शकतो याच्यावर बराच रिसर्च झाला आणि मग इंट्राओरल स्कॅनरची निर्मिती झाली. आणि हे स्कॅनर्स तुमच्या जबड्याचे 3D मेजरमेंट्स घेतात. तुमच्या जबड्यामध्ये तो स्कॅनर फोटो कॅप्चर करतो आणि त्यातून 3D मेजरमेंट्स तयार होतात. आणि हे मेजरमेंट्स असं अभ्यासात प्रूव्ह झालेलं आहे की मॅन्युअली, म्हणजे आपण जे पूर्वीच्या पद्धतीने घेतो त्यापेक्षा ही जास्त प्रमाणात ते अॅक्युरेट असतात. आणि 3D मेजरमेंट्स घेतल्यामुळे पेशंटचा त्रास कमी होतो. मुख्यतः ज्या पेशंटना गॅगचा त्रास आहे, ओल्ड एज पेशंट्स, किंवा ज्या पेशंटना इम्प्रेशनची भीतीच वाटते किंवा हलणारे दात असतील, अशा लोकांसाठी हे इम्प्रेशन फार वरदान ठरलेले आहे. आणि हे क्विक प्रोसिजर आहे आणि अॅक्युरेट प्रोसिजर आहे. आणि जसं ज्यांना तोंड उघडताच येत नाही तर त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट कशी असू शकते? सर्वात मोठा प्रॉब्लेम हा ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो आपण, की ज्यांचा जबडा जास्त उघडत नाही, त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. कारण ज्यांचा जबडा उघडत नाही त्यांचे मेजरमेंट्स घेता येत नाहीत, म्हणून बऱ्याच वेळा त्यांना कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट्स दिल्या जायच्या. पण आता इंट्राओरल स्कॅनरने ते इझी झालेलं आहे. स्कॅनर हा अतिशय छोटं टीप असतं जे शेवटच्या दातापर्यंत, म्हणजे अक्कल दाढेपर्यंत तुमचं जाऊन स्कॅनिंग करू शकतं. एवढं ते मॉडर्न टूल आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना कम्फर्टेबल राहतं आणि त्यांना सगळ्या ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. येस. आणि यामुळे क्वालिटी कुठेच कॉम्प्रोमाइज होत नाही. क्वालिटी तर कॉम्प्रोमाइज होण्याचा प्रश्नच नाही, कारण जेव्हा डिजिटलायझेशन तुमच्या याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतं तेव्हा डिजिटल हे सर्वात जास्त अॅक्युरेसीकडे जाणारी गोष्ट आहे. तर सर, आता तुम्ही खूपदा मगासपासून वरदान हा शब्द वापरलात की सध्या नवीन टेक्निक आलेल्या आहेत आणि या टेक्निक काही काही कंडिशन मध्ये आपल्यासाठी वरदान म्हणून सुद्धा ठरतायत मॉडर्न डेंटिस्ट्रीमध्ये. तर अशा आणखीन कोणत्या टेक्निक्स आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत मॉडर्न डेंटिस्ट्रीमध्ये ज्या आपल्यासाठी सध्या उपयोगाचे ठरू शकणार आहेत वेगवेगळ्या वयोगटामध्ये? येस. म्हणजे सर्वच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जर आपण सगळ्या ट्रीटमेंटचा विचार केला तर सर्वात प्रथम लहान मुलांची डेंटल ट्रीटमेंट करणं हे सर्वात क्लिष्ट काम असतं. कारण कॉपरेटिव्ह मुलगा नसतो, बाळ नसतं, आणि मोठ्यांना जर तोंडामध्ये इंजेक्शन घ्यायची भीती वाटत असेल तर लहान मुलं तर त्याच्यापेक्षा जास्त पॅनिक असतात. आणि अशा वेळी ते ट्रीटमेंट्स करणं त्यांचं शक्य नसतं. तर आता कॉन्शियस सिडेशन ही फार जुनी कन्सेप्ट होती, वर्षानुवर्षे अॅनेस्थेटिस्ट वापरत होते, परंतु ते आता डेंटिस्ट्रीमध्ये इन्कॉर्पोरेट झालेली आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांना नायट्रस ऑक्साईड मध्ये सिडेट करून ऑन चेअर सेफली डेंटल ट्रीटमेंट्स केल्या जातात. म्हणजे पूर्वी जर लहान मुलगा कॉपरेटिव्ह नसेल तर त्याला ऍडमिट करून जनरल अॅनेस्थेशिया देऊन त्याच्या डेंटल ट्रीटमेंट्स केल्या जायच्या, जे की थोडं धोकादायक असायचं. आणि त्यामुळे पॅरेंट्स तो धोका घ्यायचे नाहीत की एवढी सगळी ट्रीटमेंट लहान मुलांवर करायला नको. 12-13 वर्षाच्या मुलांच्या आतल्या वयातल्या मुलांच्यावर ट्रीटमेंट केली जायची. परंतु आता नायट्रस ऑक्साईड सिडेशन हा एक नवीन टूल आहे, मॉडर्न टूल म्हणू शकतो आपण, की ज्याच्यामुळे इझीनेस आलेला आहे. त्याचबरोबर रूट कॅनल्स, ज्याच्यामध्ये रूट कॅनल्सच्या रूटच्या एंड पर्यंत पोहोचणं हे सर्वात जास्त एम असतं प्रत्येक डेंटिस्टचं, की मी जे क्लीन करतो ते मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, ते स्वच्छ झालं पाहिजे, तर त्याचं प्रेडिक्शन चांगलं होतं. आता मॉडर्नायझेशन मध्ये अपेक्स लोकेटर्स आले, जे की तुमचे डायरेक्ट तुमचं मूळ कुठेपर्यंत आहे तिथपर्यंत तुमच्या क्लिनिंगच्या इन्स्ट्रुमेंटला घेऊन जातात आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या पुढेही जात नाहीत आणि त्याच्या कमीही राहत नाहीत, ते परत रिटर्न होतात, ऑटो रिव्हर्स होतात. हे मॉडर्नायझेशन आलेलं आहे. डेंटल इम्प्लांट्स म्हणजे जेव्हा एकदा एखादा दात आपला पडतो आणि त्याला रिप्लेस करण्याची वेळ येते, तर मॉडर्नायझेशन मध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये इंडियामध्ये इम्प्लांट्स बूम झाला. पण त्या इम्प्लांट्स मध्ये आता डिजिटलायझेशन आलं, ज्याच्यामध्ये इम्प्लांट्स करण्यापूर्वी हाडाची कंडिशन कशी आहे, हाडाची डेन्सिटी किती आहे, ते हाड सफिशियंट आहे का इम्प्लांट्स घेण्यासाठी, आणि ते हाड जर सफिशियंट असेल
तर पेनलेस डेंटल इम्प्लांट म्हणू शकतो मी, की ज्याच्यामध्ये 3D गायडेड डिजिटल गाईड्सनी डायरेक्ट आपल्याला ज्या लोकेशनमध्ये, ज्या पोझिशनमध्ये, ज्या अँग्युलेशनमध्ये आपल्याला इम्प्लांट पाहिजे ते व्हर्च्युअली आपण आधी प्लॅन करतो कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअरमध्ये आणि ते एक्झॅक्टली आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो तोंडामध्ये. हा सर्वात प्रेडिक्टेबल असा ट्रीटमेंट प्लॅन आपण डेंटल इम्प्लांट्समध्ये देऊ शकतो. लेझर सारखी टेक्निक आलेली आहे, डेंटल लेझर्स. म्हणजे पूर्वी लेझर म्हणलं की कटिंग टूल वाटायचं, लेझर म्हणजे काहीतरी कट करायची गोष्ट, पण लेझर ॲज अ हिलिंग टूल डेंटिस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जेव्हा तुमच्या हिरड्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा एखादा दात असतो तो ठणकणं कमी होत नाही आणि इन्फेक्शन आपण डिसइन्फेक्ट करू शकत नाही, अशा ठिकाणी डेंटल लेझर्स हा तिथं चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि जखम भरण्यासाठी जी एनर्जी लागते किंवा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी देण्याचं काम करतो. तर लेझर्सचा इन्कॉर्पोरेशन आता डेंटिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. आता सध्याचा जर बूम प्रकार जर आपण बघितला की जेव्हा वेडेवाकडे दात होतात आणि कुणालाच आपल्या दातांना पिन्स लावायच्या नाही आहेत आणि दातांच्या पिन्स लावणं हे पूर्वी लहान लहान वयामध्ये इझिली होतं, पण जेव्हा मोठं होतो आपण कुठेतरी जॉबला लागतो आणि मग अर्निंग चालू झाल्यानंतर मग आपण त्या तिथे बसलो आणि मग वाटतं की अरे माझे दात सरळ पाहिजे होते आणि मग त्यावेळी त्याचा विचार येतो की अरे नको, मी आता पिन लावून इथे नाही बसणार, तो ऑकवर्डनेस असतो. किंवा आता 4 मित्रांच्यात आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या खाण्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात. पिन्स जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी रिस्ट्रिक्टेड ट्रीटमेंट असते, त्यात ओरल हायजीन थोडीशी कॉम्प्रोमाइज होते, खाण्यापिण्याची बंधनं पाळावी लागतात आणि एक जो ऑकवर्डनेस असतो तो कायम फील होतो की लोक तुमच्याकडे बघतात की काय रे दाताची ट्रीटमेंट झाली. आता ऍट द एज ऑफ 35-40 जर तुम्ही तारांची ट्रीटमेंट करायचं म्हणजे सगळे विचारतील की आता काय तुला गरज पडली. त्या न्यूनगंडापोटी काही वेळा ट्रीटमेंट करणं टाळलं जातं. आता सध्या डेंटिस्ट्रीमध्ये मॉडर्नायझेशन मध्ये क्लिअर अलायनर्स ही कन्सेप्ट आली आहे, त्याच्यामध्ये इनव्हिजिबल अलायनर्स तुमच्या जबड्यावर काम करतात, जे की ट्रीटमेंट दातांची सरळ करतात, दात वेळेवाकडे सरळ करतात, दातामध्ये फटी असतील तर त्या कमी करतात आणि ती ट्रीटमेंट चालू आहे हेही सुद्धा कोणाला कळत नाही. एवढी कम्फर्टेबल ट्रीटमेंट आपल्याला या मॉडर्नायझेशन मध्ये मिळते. याच्यामध्ये तुमचे प्रेडिक्टेबल रिझल्ट आहेत, कारण हे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते पहिल्यांदा तुमच्या ओरल कॅव्हिटी स्टिम्युलेशन करून घेतं आणि ते स्टिम्युलेशन झाल्यानंतर तुमचा एंड रिझल्ट काय असणार आहे तुम्हाला फर्स्ट डेला दाखवतं. की तुमचे हे बदल आपण करू शकतो. मग तुम्ही प्लॅन करू शकता की मला याच्यामध्ये हा बदल पाहिजे, आणखी मला अजून हा दात सरळ पाहिजे किंवा हे पाहिजे. हे एकमेव डिजिटलायझेशनमुळे शक्य झालेलं आहे. आणि याच्यापूर्वी ट्रीटमेंट झाल्यानंतर कळायचं की माझी ट्रीटमेंट कशी होणार आहे. म्हणजे आज जो रिझल्ट आलाय तो फायनल रिझल्ट आहे, पण आता आपण फायनल रिझल्ट काय पाहिजे, घर बांधताना आपण आधी घर प्लॅन काढतो, प्लॅन काढल्यानंतर आपण सगळं व्हिज्युअलायझेशन करतो, 3D प्लॅन काढतो. मग दातांचं घर बांधताना आपण आता 3D प्लॅन काढतो की तुमचं ऍट द एंड रिझल्ट कसा दिसणार आहे आणि हे प्रेडिक्शन आपण फक्त डिजिटलायझेशनमुळे देऊ शकतो. तर सर आपण अलायनर्स बद्दल सध्या बोलतोय आणि अलायनर्स सगळीकडे आता सेलिब्रिटी सुद्धा अलायनर्सला प्रमोट करताना आपण जिथे तिथे बघत असतो. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की अलायनर्स हे खरंच एक फॅड म्हणून आहे का खरंच आपल्याला त्याचा उपयोग सुद्धा होतो? खरं सांगायला गेलं तर सेलिब्रिटी ऍडव्हर्टाईज करतात म्हणून अलायनर बूम झाला असं म्हणू शकतो, परंतु हे फॅड नाहीये. ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे तोच अलायनर करून घेणार आहे. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यालाच अलायनर हे ट्रीटमेंट देऊ शकतं. अलायनर्स ही सगळ्यात डिफरंट अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्रास होत नाही. पिन्सनी जे ट्रोमा व्हायचे, ओठांना लागायचं किंवा खाण्यापिण्याची रिस्ट्रिक्शन ते अलायनर मध्ये राहत नाहीत. त्यामुळे मे बी हा लगेच लोकप्रिय झालेला प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही सगळीकडे बघितलं तर तुम्हाला अलायनर्सचे ट्रीटमेंट जास्त दिसतील. आणि जेव्हा आपण पाहतो, जेव्हा मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की काही पेशंट्स असे असतात की ज्यांना दर महिन्याला येणं जमत नाही, काही बाहेर जॉब निमित्त बाहेर असतील किंवा अब्रॉड असतील, तर जेव्हा आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट करत होतो त्यावेळी ब्रेसेसची ट्रीटमेंट ही दर महिन्याला येऊन ती चेंज करावी लागणे, रबर्स चेंज करावे लागणार, तार चेंज करावे लागणार, अशा मल्टिपल व्हिजिट्स मध्ये ती ट्रीटमेंट चालते 1.5 वर्ष 2 वर्ष. जेव्हा की डिजिटलायझेशनमुळे अलायनर्सची ट्रीटमेंट ती त्याच्यापेक्षा कमी टाइम मध्ये कम्प्लीट होते आणि मंथली जी व्हिजिट आहे ती करावी लागत नाही. म्हणजे ऍट अ टाइमच तुमचे प्रेडिक्टेड रिझल्ट तुम्हाला माहित असल्यामुळे तेवढे अलायनर्स तुम्हाला तयार करून मिळतात आणि त्या रिझल्ट पर्यंत रीच होईपर्यंत तुम्हाला ते अलायनर मदत करतात. म्हणजे कदाचित एकदा अलायनर घेऊन पेशंट गेला तर तो परत फक्त फॉलोअपला सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतरच येतो. तर ते एवढं इझी झालेलं आहे. आणि जसं आपण माशी म्हणलं की आत्ताच्या पिढीकडे टाइम नाहीये, त्यांच्यासाठी तर अलायनर ट्रीटमेंट ही सगळ्यात जास्त फायदेशीर ठरू शकते. नक्कीच. आणि आता पुढे जाऊन कॅप्स बद्दल सुद्धा खूप सारं जाणून घ्यायचंय तुमच्याकडून.
आता कॅप ज्या आहेत तर सध्याचं युथ असं आहे की 10 मिनिटात फूड डिलिव्हरी हवी, फार सगळं झट्टापटा हवंय आपल्याला, सगळं पटपट हवंय. आणि याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कॅप्स मिळणार असतात तर त्याला आठवडा लागतो. तर तुम्हाला काय वाटतं की हा जो वेळ जाणारा आहे तर तो सध्याच्या युथसाठी कम्फर्टेबल आहे नाही, किंवा आता कमी वेळामध्ये मॉडर्न डेंटिस्ट्री जी आहे, मॉडर्न डेंटिस्ट्रीमुळे कमी वेळात आपल्याला हे सगळं मिळतंय, पण याच्यामध्ये क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज होत नाहीये ना कॅप्सच्या बाबतीत? अगदी चांगला क्वेश्चन आहे हा. पूर्वी आपण काय खायचं म्हणलं तर त्या जागेपर्यंत जात होतो, ऑर्डर देत होतो, बनवून वेटिंग करून खात होतो. आता ऍप्स आलेले ज्याच्यावर तुम्ही 10 मिनिटांमध्ये ऑर्डर दिली तर तुमच्या घरी मिळतात. मग तसं बघायला गेलं तर डेंटिस्ट्रीमध्ये पण असे ऍप आलेले आहेत ज्याला आम्ही 3D प्रिंटिंग म्हणतो, इन हाऊस 3D प्रिंटिंग. ओके. याच्यामध्ये तुमचे मेजरमेंट डिजिटली घेतले जातात आणि त्याच वेळी तुमच्या कॅप्सचं प्लॅनिंग पण केलं जातं. ओके. आणि प्लॅनिंग करून त्याचे 3D प्रिंटरच्या सहाय्याने ते प्रिंट्स केले जातात. ऍटलिस्ट त्या दिवशी त्याला टेम्पररी कॅप्स आपण देऊ शकतो. ओके. आणि याच्यापूर्वी कसं होतं की मेट्रो सिटीज मध्ये चांगल्या लॅब्स असायचे जे कॅप्स तयार करतात, जे मिलिंग करतात किंवा कॅप बनवण्याचं जे काम करतात, त्या डेंटल लॅब्स वेगळ्या असतात. त्यांचं कम्युनिकेशन हे असं व्हायचं की आपण आज मेजरमेंट घेतलं, मग संध्याकाळी आम्ही ते कुरिअरला टाकलं, मग कुरिअर उद्या जाऊन पोहोचलं, मग कुरिअरवाल्याने डिलिव्हर दुसऱ्या दिवशी केलं, मग ते काम चालू व्हायचं. मग ते काम करायला 2 ते 3 दिवस लागायचे. काम परत ते डिस्पॅच व्हायचं, मग सांगलीमध्ये येऊन पडायचं, मग तिथून कुरिअरवाला आणून देणार, याच्यामध्ये हा वेळ जायचा. आता स्कॅन केल्या दुसऱ्या सेकंदाला मी इथं बसून मुंबईला मेल करू शकतो, जयपूरला मेल करू शकतो, दिल्लीच्या लॅबला मेल करू शकतो. जेव्हा मी इथं सकाळी स्कॅन करतो तेव्हा दुपारी तिथं काम ऑलमोस्ट तयार झालेलं असतं, कारण त्यांच्याकडे डिजिटलायझेशन आलेलं आहे. जे काय होतं ते व्हर्च्युअली होतं. मॅन्युअल हा प्रकार आता फार कमी झालेला आहे. मनुष्यबळाचा वापर कमी झालेला आहे आणि मशीनचा वापर जास्त झालेला आहे. त्यामुळे अॅक्युरेसी तर मिळतेच, पण जे तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत ते पण फास्ट तयार होतात. पूर्वी कॅप्स तयार व्हायला त्याचं मिलिंग, सिंटरिंग, त्याचं सिरॅमिक लेअरिंग, ह्या गोष्टींना भरपूर वेळ जायचा. बरोबर. आता ते 2 ते 3 तासामध्ये होतं. काही वेळेला मी सकाळी इथून मेजरमेंट स्कॅन करून पाठवलं तर संध्याकाळी तिथून डिस्पॅच होतात, दुसऱ्या दिवशी कॅप्स येतात. एवढी फास्ट आता ते ट्रीटमेंट झालेली आहे. त्यामुळे पूर्वीसारखा वेटिंग पिरियड आता राहिलेला नाहीये. आणि इन हाऊस आता हळूहळू आपल्याकडे डेंटल ट्रीटमेंट्समध्ये इन हाऊस 3D प्रिंटर्स, 3D स्कॅनर्स आल्यामुळं ते आता फार इझी झालेलं आहे. ओके. आणि याच्यामुळे क्वालिटी सुद्धा कॉम्प्रोमाइज होत नाही? क्वालिटी तर अजिबातच कॉम्प्रोमाइज होत नाही, कारण प्रत्येक तोंडामध्ये जाणारी गोष्ट ही प्रूव्हन असते, स्टडीड असते आणि टेस्टेड असते. कोणती ओरल कॅव्हिटीमध्ये जाणारी गोष्ट ही अनटेस्टेड नसते. तर त्याचे जे फिटिंग्स आहेत याच्यावर बऱ्याच स्टडीज होतात. अजूनही त्याच्यावर वेगवेगळे मटेरियल्स आले तर त्याच्यावर स्टडीज होतात. ते प्रूव्ह झाल्यानंतरच ते अप्रूव्ह होतात की ते तोंडामध्ये बसवायला पाहिजे. तर आता सर मला आणखीन पुढे जाऊन असं विचारायचं आहे की ऍज अ युथ किंवा ऍज अ सेलिब्रिटी किंवा मला एका फेमस जगामध्ये उतरायचं असेल तर माझी स्माइल छान असायला हवी, कॅची असायला हवी, असं प्रत्येकालाच वाटतं. तर स्माइल डिझायनिंग मध्ये सध्या मॉडर्न डेंटिस्ट्री जी आहे कशा प्रकारे काम करते? सगळ्यांनाच आपली स्माइल चांगली पाहिजे आणि दात कितीही चांगले असेल तरी त्याच्यापेक्षा इम्प्रुव्हमेंट पाहिजे. किंवा काही वेळेला आपण टीव्ही मध्ये सेलिब्रिटीज बघतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की माझी स्माइल तशी असती तर कसं झालं असतं. आणि खूप साऱ्या सेलिब्रिटींनी केलंय सुद्धा. येस, आता बऱ्याच सेलिब्रिटीज तो त्यांचा एस्थेटिक पार्ट आहे आणि सुंदर स्माइल हे तुमच्या चेहऱ्याची चांगली ठेवण दाखवतो. तर प्रत्येकाला स्माइल सुंदर पाहिजे म्हणून पूर्वी फक्त स्वप्न बघितलं जायचं, ते स्वप्न आता सत्यात उतरवलं जाऊ शकतं. डिजिटल सॉफ्टवेअर्स मध्ये आपण डिजिटल स्माइल डिझायनिंगचं सॉफ्टवेअर येतं, ज्याच्यामध्ये तुमच्या तोंडाचे स्कॅन्स आणि तुमच्या चेहऱ्याचे प्रोफाईल फोटो जे DSLR कॅमेराजने आपण काढतो त्यांना इनकॉर्पोरेट करून तुम्हाला कुठल्या प्रकारचे दात चांगले दिसतील हे सगळं व्हर्च्युअली प्लॅन होतं. त्याचे डिझाईन्स येतात. जसं आपण एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर 4 प्रकारच्या साड्या दाखवल्या जातात किंवा 4 प्रकारचे शर्ट्स दाखवले जातात, तसे तुम्हाला 4 प्रकारचे तुम्हाला शेड्स दाखवले जातात की तुम्हाला हा शेड किंवा हा शेप हा तुमच्या चेहऱ्याला चांगला, त्यातून सॉफ्टवेअर डिसाईड करतं की दिस इज द बेटर वन. आणि तो डिजिटली जसं त्या व्हर्च्युअली प्लॅन होतं तसंच एक्झॅक्टली आपण तोंडामध्ये रेप्लिकेट करू शकतो. एवढं ते सिम्पल झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी, काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायचं डिजिटलायझेशन नव्हतं तर बऱ्याच वेळा कॅप यायची आणि मग पेशंट म्हणायचे की सर कॅप मला मॅच होत नाही किंवा मला ही कॅप वेगळी दिसते किंवा माझ्या शेपला, आणि आम्हालाही वाटायचं की बसत नाहीये. तेच जर आधी व्हर्च्युअली आपण पेशंटला दाखवलं आणि त्याच्याकडनं अप्रूव्ह करून घेतलं तर तो रिझल्ट आपण त्याला आहे तसा देऊ शकतो. नक्कीच.
सहसा आपण कॅप्स आणि अलायनर्स पर्यंतच विचार करतो का? आणि जसं स्माइल बद्दल आता आपण बोललो, स्माइलच्या ट्रीटमेंट पर्यंत जात नाही, कारण डोक्यात विचार येतो की बाबा ते फार खर्चिक असेल. आता यामध्ये ऍड झाली मॉडर्न डेंटिस्ट्री, तर खर्च आणखीन वाढेल का, किंवा खर्च कसा असेल याचं, याबद्दल काय सांगाल? कॉस्टली असेल का? डेंटिस्ट्री तसं पाहायला गेलं तर कॉस्टली नाहीच. ओके. डेंटिस्ट्रीमध्ये दुर्लक्ष कॉस्टली पडतं असं आम्ही म्हणतो. ओके. आणि बऱ्याच वेळेला पेशंट्स जेव्हा आमच्या ओपीडी मध्ये येतात ते पेन मध्ये असताना येतात, मेंटेनन्स साठी कधी येत नाहीत. त्यामुळं डेंटिस्ट बद्दल एक गैरसमज असतो की डेंटिस्ट्रीमध्ये जास्त कॉस्ट असते. जेव्हा आपण ह्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स मध्ये जातो तर या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स मिनिमम कॉस्ट मध्ये होतात. त्यामध्ये मॉडर्नायझेशन हा आपला ऍडिशनल हँड आपण म्हणू शकतो डेंटिस्टला मिळालेला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा डेंटिस्ट त्याचे कॉस्ट पेशंटला बेअर करायला लावत नाही. ओके. कारण त्याचा इझिनेस झालेला आहे, त्याचं जे काम करायचे ताण होता तो कमी झालेला आहे आणि प्रेडिक्टेड रिझल्ट देतो. तर जर आपण नॉर्मल डेंटिस्ट्री आणि मॉडर्न डेंटिस्ट्री बघायला गेलो तर याच्यामध्ये खर्चामध्ये जास्त तफावत पाहायला मिळत नाही. अलायनर सारखी ट्रीटमेंट आहे ती साहजिकच थोडीशी कॉस्टली असू शकते, कारण त्याच्यामध्ये टाइम कमी देतोय. आणि हे जे हा जो नवीन प्रकार आहे त्या टेक्निक्स अडॉप्ट करण्यासाठी जो येणारा खर्च आहे हा थोडासा सध्या जास्त आहे. ओके. आणि त्याच्यामुळे मशिनिंगचा प्रकार म्हणजे आपण जर मिलिंग मशीन्स बघायला गेलं तर 30 ते 40 लाख रुपयेपर्यंतची मिलिंग मशीन इन्व्हेस्ट करायला लागते एक कॅप करण्यासाठी, जेव्हा की कॅपला आपण 4 ते 6 हजार रुपयेपर्यंत घेतो. तर ती रिकव्हरी करण्यासाठी थोडीशी कॉस्ट वाढू शकते, पण ती डबल तर नसते. ओके. त्यामुळे हा अफोर्डेबल प्रकार आहे. स्माइल डिझायनिंग तर तुम्ही मॅन्युअली करत होता आणि डिजिटली करत होता, प्रेडिक्टेड आहे आणि कमी कॉस्टमध्ये आहे. ओके. म्हणजे आपण डिजिटली स्माइल जेव्हा डिझाईन करणार आहोत तर ते आपल्याला परवडू शकतं असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. तर आता सर पुढे जाऊन आणखी सर्जरी हा जो विषय आहे, डेंटल सर्जरी प्रत्येक वयोगटासाठीच, तुम्ही लहानांबद्दल सांगितलं आम्हाला थोड्या वेळापूर्वी, वृद्धांसाठी पण समजा सर्जरी करायची असेल तर त्यानंतर आपल्याला सूज येणं आहे किंवा काही दाताचा त्रास जाणवणं आहे, किंवा आपण असं म्हणतो वेळ जातो या सगळ्यामध्ये, जो वेळ फॅक्टर आपण खूप वेळ डिस्कस केलेला आहे. तर या सगळ्यामुळे सर्जरी पर्यंत आपण पोहोचू नये असा प्रयत्न असतो, किंवा जरी वेळ आली तरी आपण करायला दुर्लक्ष करतो. तर असं न करता आपली डिजिटल डेंटिस्ट्री जी आहे तर याला कशी मदत करू शकतं? सर्जरीमध्ये पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगेन की डेंटल इम्प्लांट्स म्हणजे जेव्हा दात मिसिंग होतात किंवा दात हल्ल्यामुळं किंवा ट्रोमामुळे पडतात आणि जेव्हा दात रिप्लेस करण्याची वेळ येते तर जनरली डेंटल इम्प्लांट्स ही लॉंग मध्ये चालणारी ट्रीटमेंट आहे. त्याला 2.5 ते 3 महिने लागतात. आज इम्प्लांट्स आपण जर प्लेस केले तर 2.5 ते 3 महिन्यानंतर आपण त्याच्यावर दात देत असू. ओके. परंतु आता डिजिटलायझेशनमुळे इम्प्लांट्स करण्यापूर्वी जसं मगाशी मी बोललो की इम्प्लांट करण्यापूर्वी इम्प्लांटची पोझिशन, अँगल्स हे फायनल केले जातात आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावर बसणारे कच्च्या कॅप्स ही तयार होतात. म्हणजे ज्या दिवशी आपण त्या गायडेड इम्प्लांट्स मधून ज्या दिवशी आपण ती इम्प्लांटची सर्जरी करणार आहोत त्या दिवशीच आपण पेशंटला कॅप्स देतो. म्हणजे माझा एक अनुभव म्हणजे माझ्याकडे एक VIP पेशंट होते जे सेलिब्रिटी होते आणि त्यांचे दात हालत होते, परंतु त्यांना तो न्यूनगंड होता की मी हे दात काढून 3 महिने बसू शकत नाही आणि त्या कारणाने ते बरेच वर्ष ती ट्रीटमेंट स्किप करत चालले होते. परंतु एक दिवशी अशी वेळ आली की आज आता तुम्ही जर दात नाही काढले तर तुम्हाला त्रास चालू होणार आहे. मेडिसिन्स तुम्ही काय सतत दर महिन्याला पण मेडिसिन खाऊ शकता. आम्ही इंडिकेट करतो की 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त पेन किलर्स खाऊ नका. तर मग ते असह्य झाल्यामुळे ते आले आणि त्यांनी मला विचारलं की सर मी दात घेऊन आलोय, मला जाताना दात मिळतील का? तर तसा अश्युरन्स देत असाल तर तुम्ही मला सांगा. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांचे सगळे 3D स्कॅन्स केले, बोनची डेन्सिटी बघितली, सगळे प्लॅनिंग आपण व्हर्च्युअली केले. त्यांना सगळं दाखवलं की आपण हे दात काढल्यानंतर इथे जे दात बसणार ते कशा पद्धतीचे असतील, ते कोणत्या उंचीचे असतील, ते कसे दिसतील, ह्याचं सगळं व्हर्च्युअल प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही तो सर्जरीचा डे ठरवला आणि त्या दिवशी त्यांचे सगळे दात काढले, तिथे इम्प्लांट्स बसवले आणि त्याच मिनिटाला जेव्हा इम्प्लांट बसून झालेल्या मिनिटाला अर्ध्या तासामध्ये आम्ही त्यांना परत तिथं टेम्पररी कॅप्स पण दिल्या. आणि मग त्यांना वाटलं की अरे हे एवढं इझी आहे, तर मी गेले 5-6 वर्ष का वेळ घालवत होतो. पण मी त्यांना सांगितलं की हे मॉडर्नायझेशन आत्ता आलेलं आहे, त्याच्यापूर्वी एवढं नव्हतं आणि हे हळूहळू आता रूढ होत जाईल डेंटिस्ट्रीमध्ये. ओके. म्हणजे जसा वेळ वाचतोय तशी आपली भीती सुद्धा कमी होतीये या मॉडर्न डेंटिस्ट्रीमुळे, असं म्हणायला काही हरकत नाही. सर आपण खूप साऱ्या गोष्टी सध्या डिस्कस करतोय मॉडर्न डेंटिस्ट्री बद्दल आणि ज्याच्यामध्ये AI खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत आणि कमी खर्चामध्ये आपण हे सगळं करू शकतो. इथपर्यंत तर आता खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की गरोदरपणामध्ये जेव्हा वुमन प्रेग्नंट असते तेव्हा पेनकिलरच्या ज्या गोळ्या असतात तर त्या फारशा घेता येत नाहीत
किंवा भूल दिली जाते दाढेत जेव्हा दाताची ट्रीटमेंट असते तेव्हा, तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स या गरोदरपणात घेता येत नाहीत असं आधीपासून क्लिअरली सांगितलेलं असतं. तर या मॉडर्न डेंटिस्ट्रीमध्ये याला काही ऑप्शन आहे का? हो, नक्कीच आहेत. ओके. पूर्वी जे तोंडातले एक्सरे काढले जायचे त्याची इंटेन्सिटी जास्त असायची ओके. आणि त्याचं रेडिएशनचं फ्रिक्वेन्सी जास्त असायची, त्यामुळे एक्सरेज हे इंडिकेटेड नव्हते. हम्म, 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 आता जेव्हा डिजिटल एक्सरे आपण काढतो हम्म, तेव्हा त्याला लागणारी रेडिओची फ्रिक्वेन्सी जी आहे, हम्म, इंटेन्सिटीची ती फार कमी असते. मिनिमल एक्सपोजर म्हणतो आपण त्याला. ओके. आणि मिनिमल एक्सपोजर मध्ये आपण एक्सरेज काढू शकतो, हम्म, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती पेन कशामुळे आहे हम्म, हे जर आपण डायग्नोज केलं हम्म, आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट करायची म्हटली हम्म, तर जसं मी मागाशी म्हटलं की रूट कॅनल सारखी ट्रीटमेंट आहे हम्म. जी की इझिली तुम्ही एआयच्या माध्यमातून तुम्ही अपेक्स लोकेट करून इझिली ते पेनलेसली करू शकता. ओके. तर पेनलेस लेझर सुद्धा आहेत, ज्याला हार्ट टिश्यू लेझर्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये पेशंटला भूल द्यावी लागत नाही आणि त्या भुलेविना आपण ते लेझर्सनी ट्रीटमेंट करू शकतो. ओके. हार्ट टिश्यू लेझर हा जरा कॉस्टली भाग आहे, परंतु जे रुटीन डेंटल लेझर्स आहेत जे आपण मॉडर्नायझेशनचा पार्ट म्हणतो, ओके. त्या लेझर्सनी जर डिसइन्फेक्शन करायला मदत मिळाली किंवा तुमचे जे लिम्फ नोड्स आहेत त्याला ड्रेन करायला मदत मिळाली तर प्रत्येक ठिकाणी मेडिसिन वापरलं जात नाही. ओके. म्हणूनच आम्ही म्हणतो की लेझर ॲज अ लाईट ॲज अ मेडिसिन. ओके. लाईट ॲज अ मेडिसिनच्या कन्सेप्टच्या खाली आपण आपण त्यांना उपचार देऊ शकतो आणि ते प्रेडिक्टेड असतात. ओके. मे बी थोडंसं डिलेड इन टाइम असतील, परंतु ज्या व्यक्तीला गोळीच खायची नाहीये, ज्या व्यक्तीला अँटीबायोटिक द्यायची नाहीये किंवा ज्या व्यक्तीला पेन किलर खायची नाहीत, तिथं लेझरचा फोटोबायोमॉड्युलेशनचा हा प्रकार फार उपयोगी पडतो. ओके. म्हणजे टेक्नॉलॉजी अशा प्रकारे आपण इथं ऍज अ ऑप्शन वापरू शकतो आणि नक्कीच तो त्रास सुद्धा कमी होणार आहे आणि ट्रीटमेंट Yes. अगदी व्यवस्थित होणार आहे. तर नक्कीच. आता आणखीन आपण टेक्नॉलॉजी, मॉडर्न डेंटिस्ट्री याबद्दल खूप गोष्टी डिस्कस करतोय, पण काही वेळा जुनं ते सोनं हे सुद्धा Yes. तितकंच खरं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आता या ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत तर त्यामुळे डेंटिस्ट जे आहे तर त्यांचं काम थोडंसं कमी झालंय का, किंवा या अँगलनी थोडंसं विचारावं म्हटलं तर? येस, जुनं ते सोनं हे खरंच आहे. हो. आणि जुन्या काही टेक्निक्स आहेत किंवा जे काही डायग्नोसिसचे प्लॅनिंग आहेत ते आपण एक्सपिरियन्सनं मिळवतो. जरी आज मी रोबोटिक स्कॅन करत असेल तरी रोबोटनी ते बरोबर दिलंय की नाही, बरोबर, आणि तो जो ट्रीटमेंट प्लॅन दिलेला आहे तो बरोबर आहे की नाही हे जज करायला हा डेंटिस्ट सक्षम पाहिजे आणि डेंटिस्ट तो चांगलाच पाहिजे. त्यामुळं जुन्या काही टेक्निक ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की वॉच अँड चेक अँड डायग्नोस, त्याच्यामध्ये आपण डायग्नोस करण्यासाठी आपण टॅपिंग करतो दातावर, त्याच्या व्हर्टिकल पेन्स आहेत का, हॉरिझॉन्टल पेन्स आहेत का, हे आपण हातानेच करू शकतो. त्याच्यामध्ये कुठली टेक्निक सांगू शकत नाही की हा व्हर्टिकल आहे पेन की हॉरिझॉन्टल पेन आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याला रिप्लेसमेंट नाहीये. बरोबर. डिजिटलायझेशन मी जसं म्हणालो की हा एक ऍडिशनल हँड होऊ शकतो, नक्कीच. पण दॅट इज नॉट रिप्लेसमेंट फॉर अ डेंटिस्ट. नक्कीच. आणि जेव्हा तुम्हाला चांगली गाडी मिळते किंवा ऑटोमॅटिक गाडी मिळते, मग गाडी मिळाली तर तुमचं काम संपलं का, ती कशी चालवायची हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे जे टूल्स आहेत ते योग्य पद्धतीने हँडल केले तर ते आपण डिलिव्हर करू शकतो. तर याबद्दल आणखीन कोणतं एक्झाम्पल सांगाल का? जसं की डेंटिस्ट हा ओरल कॅव्हिटीशी फारच संलग्न असतो आणि त्याच्यामध्ये ओरल चेंजेस त्याला दिसतात आणि काही ओरल चेंजेस मे बी इंट्राओरल स्कॅनर किंवा इंट्राओरल कॅमेरा ते कॅप्चर करत नाही, पण एक एक्सपिरियन्स असतो की बाबा ही जी गोष्ट दिसते ती नॉर्मल नाहीये. असं बऱ्याच वेळा होतं की तोंडामध्ये काही सूज आहे किंवा काही पॅचेस आहेत जे की डायग्नोसिस मध्ये मिस होऊ शकतात डिजिटल डायग्नोसिस मध्ये, पण आपल्या एक्सपिरियन्समुळे डेंटिस्ट सांगू शकतो. माझ्या बरोबर बऱ्याच वेळा असं होतं की काही तोंडामध्ये रेड पॅचेस, व्हाईट पॅचेस किंवा अबनॉर्मल स्वेलिंग दिसतात आणि मग आपण पेशंटचं डिटेक्शन करायला सुरुवात करतो की हे नक्की काय आहे. मग पेशंट हॅबिटेड असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट असते की हे तोंडामध्ये दिसणं योग्य नाही. तर हे या ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्याशिवाय लक्षात येत नाहीत. आणि जेव्हा आपण वेलोस्कोपनं प्री कॅन्सरस कंडिशनच्या चेकअप करतो त्यावेळी पेशंटची कंप्लेंट नसते की मला असाचा प्रॉब्लेम आहे, पण रुटीन चेकअप्स मध्ये जेव्हा वेलोस्कोपनं चेकअप केलं आणि बरेच पॅचेस तोंडामध्ये दिसले, प्री कॅन्सरस कंडिशन दिसतात त्याच्यामध्ये, कॅन्सर होण्याआधीचे चेंजेस, पेशंटला त्यावेळी काहीच त्रास नसतो. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला सांगितलं जातं की सर तुमच्या तोंडामध्ये असे असे चेंजेस आहेत आणि तुम्ही ते करून घ्या. पेशंटचं असं असतं की मला काही त्रास नाहीये, मला काही त्रास नाही, डॉक्टर का सांगतायत मला हा त्रास. पण अशाही गोष्टी माझ्या बरोबर घडलेल्या आहेत की मी ज्या पेशंटना अवेअर केलं होतं की हे प्री कॅन्सरस कंडिशन्स आहेत,
तुम्ही अवेअर व्हा, तोंड उघडत नाहीये, जबडा उघडत नाहीये आणि जे पॅचेस आहेत ते ॲबनॉर्मल आहेत. ते दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे फार वाईट परिस्थिती म्हणायला लागेल की तोंडामध्ये कॅन्सरची लागण झाल्यानंतर त्याचा त्रास चालू झाल्यानंतर तो पेशंट येतो आणि म्हणतो की सर तुम्ही मला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की असं होऊ शकतं. तर अशा गोष्टी आपण टाळू शकतो. म्हणजे कॅन्सर होईल या भीतीनं जाण्यापेक्षा कॅन्सर आहे की नाही हे बघणं आता आपण शक्य झालेलं आहे. Yes. बरोबर. आणि हे डॉक्टरांच्या अनुभवाने होतंय, होतं. टेक्नॉलॉजीनी नाही असं म्हणायला काही Yes, हरकत yes, नाही. yes. सर आता खूप साऱ्या गोष्टी आपण मॉडर्न टेक्निक्स, मॉडर्न डेंटिस्ट्री याबद्दल डिस्कस करतो. याच्यामध्ये एआयचे खूप सारे टूल्स वापरले जातात. गोष्टी इझी आहेत आणि कमी कॉस्टली आहेत असं सुद्धा म्हणूया. हो. पण आता याच्यामध्ये ते इतकं सगळं आपण खूप साऱ्या पुढच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर आणखीन आपल्याला आता एखादा दात पडला असेल तर तो नैसर्गिकरित्या परत येऊ शकतो का कोणत्याही एजमध्ये? याबद्दलचं काही संशोधन सुरू आहे का? नैसर्गिक पद्धतीनं आता सध्या आपण दात रिप्लेसमेंटला इम्प्लांट ही एकमेव पद्धत आहे. ओके. हा. परंतु आता डेंटल सायंटिस्ट हा. बरं त्याच्यावर काम करतायत. जसं की पूर्वी म्हणजे आता आपण स्टेम सेल्स बँक म्हणतो, ज्याच्यामध्ये स्टेम सेल्स काढून त्याच्यावर वर्क करून आपण कुठला प्रॉब्लेम झाला तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. तर याच्यावर बरंचसं संशोधन आता चालू आहे. बऱ्याच वर्तमानपत्रातही तुम्ही वाचला असाल किंवा सोशल मीडियामध्ये येतं की आता परत दात उगवणार. तर हो, याच्यावर संशोधन चालू आहे. असं संशोधन चालू आहे की तुमचा एखादा नैसर्गिक दात म्हणजे आयुष्यामध्ये 2 वेळा दात येतात. एक असतात ते दुधाचे दात आणि नंतर येतात ते पक्के दात. पण आता मॉडर्नायझेशन मध्ये तो दात पडू नये म्हणून बरेच ट्रीटमेंट्स आलेले आहेत. पण जर पडला तर तिथे नवीन बड इम्प्लांटेशन आता कन्सेप्ट येत आहेत आणि तो बड इम्प्लांट केला जाईल आणि त्याच्यापासून नैसर्गिक दात तयार होईल. पण या आताचं स्पीड जर बघितलं तर आणखी काही काळ जाईल या ट्रीटमेंट्स येण्यासाठी. पण हो, एवढं मॉडर्नायझेशन डेंटिस्ट्रीमध्ये झालं तर हे पण मॉडर्नायझेशन नक्कीच येईल की ज्याच्यामध्ये पेशंटला त्याच्या पूर्वीसारखा दात परत एकदा आर्टिफिशियली उगवता येईल. ओके. आता जाता जाता आणखीन एक गोष्ट अशी विचारायची आहे की या सगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात, तितके सगळे टूल्स वापरले जातात आणि तुम्ही म्हणलात की मॉडर्न डेंटिस्ट्री जी आहे सध्या हेल्पिंग हँड आहे सगळ्या डेंटिस्टसाठी. तर ही जी टेक्निक आहे किंवा या सगळ्या गोष्टी आता यूज केल्या जातात तर त्याला आमच्यासारखे काही पेशंट असे असतात की घाबरतात सुद्धा की बाबा त्यांना ट्रॅडिशनल वेनीच ट्रीटमेंट हवी आहे. पण काही काही जण मॉडर्न टेक्निक्स जे आहेत तर त्यांना घाबरतात. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? मॉडर्नायझेशन हे ट्रीटमेंट मध्ये झालेलं आहे. पण जी भीती आहे ती पेशंटची भीती दूर करण्याचं सगळ्यात जास्त काम मॉडर्नायझेशन करतं. बरोबर. कारण दाताची ट्रीटमेंट हीच एक भीती असते आणि तिथून सुरुवात. येस. पण याच्यामध्ये ईज आलेला आहे. ओके. आणि कम्फर्ट आलेला आहे आणि आजकाल सगळ्यांना कम्फर्ट पाहिजे. तर या मॉडर्न ज्या ऑल द ट्रीटमेंट्स आहेत त्या सगळ्या कम्फर्टेबल असतात. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेडिक्टेबल असतात, ज्या की रिझल्ट येतात. जसं आपण प्लॅन करतो तसे रिझल्ट येतात. त्यामुळे याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. ओके. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की आपल्याला डेंटिस्टकडे जाण्याचीच वेळ येऊ नये. बरोबर. डेंटिस्टकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे तर एवढं चांगलं युग आहे. व्हायब्रेटिंग ब्रशेस आहेत, इंट्राओरल फ्लॉसर्स आहेत. हे मॉडर्न टेक्निक्स आहेत आपण ओरल कॅव्हिटी क्लीन करायचे. म्हणजे पूर्वीसारखा फक्त एकच ब्रश तोंड साफ करण्यासाठी आहे असं नाही. वेगवेगळ्या टाईपचे ब्रश आलेले आहेत. त्याचं इन्कॉर्पोरेशन आपण करणं गरजेचं आहे. डेंटिस्टकडे जर जायचं नसेल तरी पण वर्षातून 2दा डेंटिस्टकडे चेकअपसाठी जावा. तर तुमच्या डेंटिस्टकडे ट्रीटमेंट करण्यासाठी जायचं नसेल तर चेकअपसाठी नक्की जावा. आपल्या आहारातल्या हॅबिट्स चेंज करा. कच्ची फळं, भाज्या भरपूर खाणं हे जास्त महत्वाचं आहे. सॉफ्ट फूड प्रत्येक वेळी खाल्लं तर पाणी पिणं, त्याचं मेंटेनन्स ठेवणं. दाताचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल त्या रुटीन ज्या हॅबिट्स आहेत त्या करायला पाहिजेत. 2 वेळा ब्रश करा एवढं आपण सगळ्यांना सांगतो, पण 2 वेळा ब्रशिंग कसं करतो हे जास्त महत्वाचं आहे. ओके. तर ते प्रॉपरली ब्रशिंग करणं आणि ओरल हॅबिट्स चांगल्या ठेवल्या तर कदाचित तुम्हाला डेंटिस्टकडेही जावं लागणार नाही. बरोबर बरोबर. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही मॉडर्न डेंटिस्ट्री बद्दल खूप सारी माहिती सांगितलीत, खासकर 25 ते 45 वयोगटातील तरुणांसाठी जे की आपल्या बिझी लाईफस्टाईल मधून दातांना प्रायोरिटी कमी देतात, पण आता त्यांचा वेळ सुद्धा वाचणार आहे आणि जसं की टेक्नॉलॉजी आली आहे तर ती फार कॉस्टली सुद्धा नाहीये, कमी वेळेमध्ये ट्रीटमेंट होणार आहे. हे सगळं तुम्ही आज डिटेल आम्हाला सांगितलं, त्यासाठी थँक्यू सो मच. धन्यवाद.